सुरुवातीला एक मोठी बातमी आपण बघतोय। प्रत्येक आमदाराचं प्रकरण हे वेगळं आहे आणि त्यामुळे प्रत्येक आमदाराची सुनावणी वेगवेगळी घेण्याची गरज आहे, असं मत सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलंय। तर आमदार अपात्रतेसंदर्भातली सुनावणी सुरू झाली आहे, मात्र सर्व आमदारांची एकत्र सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाच्या वकिलांनी केली आहे। ठाकरे गटाकडून अनिल देसाई, अनिल परब, अजय चौधरी उपस्थित आहेत, तर शिंदे गटाकडून कोणताही बडा नेता उपस्थित नाही आहे। तर एकत्रित सुनावणी घेण्यासंदर्भातली ही मोठी अपडेट आपण पाहतोय। सुनावणीवेळी राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण पाहतोय एकीकडे राहुल नार्वेकर म्हणतायत तर प्रकरण वेगळं आहे, तर सुनावणी एकत्र कशी घेणार, मात्र आपण जर बघितलं तर ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यासही सुरुवात झालेली आहे। नेमकी सविस्तर माहिती काय आहे? नक्कीच सेजल, पाहायला गेलं तर जी सुनावणी उद्या होणार होती ती आज सुनावणी होत आहे। कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज संध्याकाळी दिल्लीला एका कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि त्यामुळे ही कुठेतरी सुनावणी आता थोड्या वेळापूर्वी सुरू झाली। सुनावणी दरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट कुठेतरी आमने-सामने आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण ठाकरे गटाने जी मागणी केली आहे की सर्व याचिकावरती एकत्र सुनावणी घ्या, ही मागणी ठाकरे गटाने लावून धरलेली आहे। मात्र शिंदे गटाने जी मागणी केली की प्रत्येक आमदारांची याचिका वेगवेगळी आहे, प्रत्येक आमदारांनी जी याचिका दाखल केली आहे त्यावरचे मुद्दे वेगवेगळे आहेत, त्यावरची कलमं वेगवेगळे आहेत, त्यामुळे त्या आमदारांच्या याचिकांवरती वेगवेगळा अभ्यास करावा लागेल आणि म्हणूनच कुठेतरी एकत्रित याचिका घेऊ नका असं शिंदे गटाने आपली ठाम भूमिका ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मांडलेली आहे। आणि त्यामुळे कुठेतरी शिंदे गट आणि ठाकरे गट कुठेतरी आमने-सामने आल्याचं आपल्याला इथे पाहायला मिळतंय। यावरतीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असं आपलं मत मांडलेलं आहे की ज्या आमदारांनी याचिका दाखल केल्या आहेत त्यांचे प्रत्येकाचे काहीतरी स्वतंत्र विचार असतील आणि त्यामुळेच त्यांनी आपली भूमिका ही समोर मांडलेली आहे। त्यामुळे प्रत्येक आमदारांच्या याचिकेवरती वेगवेगळी सुनावणी घ्यावी लागेल, एकत्रित सुनावणी कशी काय घेऊ शकतो असं एक मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडलेलं आहे। याआधी देखील राहुल नार्वेकर असं म्हटलं होतं की प्रत्येक गोष्ट ही प्रत्येक सुनावणी ही मी नियमानुसारच घेणार आहे, मी नियमाच्या बाहेर जाऊन कोणताही निर्णय घेणार नाही, कारण मी लोकशाहीच्या मार्गाने चालणार आहे। उद्या जर का मी नियमाच्या बाहेर जाऊन कुठलाही निर्णय घेतला तर हेच आमदार मला असं म्हणतील की मी लोकशाहीच्या मार्गाने चाललो नाही आणि त्यामुळे मला प्रत्येक सुनावणी प्रत्येक आमदारांचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे। आणि कुठेतरी ठाकरे गटाने जी मागणी केली आहे सेजल, ती कुठेतरी ग्राह्य धरली जाणार नाही, त्यांची मागणी मान्य केली जाणार नाही, असंच आता हे चित्र विधानसभेत दिसतंय सेजल। निश्चितच सूरज, जसं की आताच मगाशी तू सांगितलं की ठाकरे गटानं काही महत्त्वाचे मुद्दे जे आहे ते यावेळेस स्पष्ट केलेले, मात्र या मुद्द्यांचा नेमका अर्थ काय, यातून ठाकरे गटाचा काय सांगण्याचा प्रयत्न आहे, या संदर्भात नेमकं सविस्तर काय सांगशील? ठाकरे गट नेमकं एकाच मुद्द्यावरती ठाम धरून आहे की जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेले आहे, जसं की व्हीप आमच्या बाजूने व्हीप हा ठाकरे गटाचा बरोबर आहे, हे काही महत्त्वाचे मुद्दे ठाकरे गटाने मांडलेले आहेत। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाला आधीच वेळ झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी विधानसभा अध्यक्ष असतील किंवा अन्य आमदार असतील हे वेळकाढूपणा करत आहेत आणि त्यामुळे वेळ जावा यासाठीच हे सगळं सुरू आहे। वेळापत्रक असेल किंवा हे खूप 1 महिन्याचं वेळापत्रक कशाला असं देखील अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी हा वेळकाढीपणा चाललेला आहे। लवकरात लवकर या सगळ्या आमदारांनी ज्या याचिका दाखल केलेल्या आहेत त्यावरती एकत्रित सुनावणी घ्या, वेळ नको जायला, त्यामुळे ही याचिका ठाकरे गटाने दाखल केलेली आहे। वेळ नको जायला म्हणून हे सगळं आता सुनावणीला आतमध्ये सुरू आहे सेजल। निश्चितच सूरज, आपण जर बघितलं तर राहुल नार्वेकर मात्र ही सुनावणी एकत्र कशी घेणार हा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। मात्र शिंदे गटाचा नेमका एकत्र सुनावणी घेण्यासाठी विरोध काय, या संदर्भात काय सांगशील? कारण शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की जे आमदार आहेत त्यांनी आपली एक स्वतंत्र याचिका दाखल केलेली आहे, त्यांचं आपलं प्रत्येकाचं एक वेगळं मत आहे। का नेमकं आम्ही पक्षामधून बाहेर पडलो, का नेमकं आम्ही उठाव केला, अशी प्रत्येक आमदारांची आपली एक वेगळी भूमिका आहे। त्यामुळे प्रत्येक आमदारांच्या याचिकेवरती प्रत्येक आमदारांची जी भूमिका आहे त्यावरती विचार व्हावा, आमच्या नियमानुसार किंवा कायद्यानुसार आमच्या मागणीवरती, आमच्या भूमिकेवरती देखील विचार व्हावा, अशी काही आमदारांची मागणी आहे। आणि त्यामुळे आम्ही ज्या याचिका केलेल्या आहेत त्या याचिकेवरती स्वतंत्र सुनावणी व्हावी असं शिंदे गटातील आमदारांची ठाम भूमिका ही आता विधानसभा अध्यक्षांपुढे मांडली गेलेली आहे। अगदी सूरज, धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी।